तर आपण आज दुसऱ्या दिवसाला सुरुवात करतोय आणि आज आपण एक नवीन पॉईंट बघतोय की संख्या किती आहेत. याच्यावर आचार्यांचे काय मत होते की स्रोतसाची संख्या नेमकी किती आहे. तर त्याची संख्येची गणना करण्या येण्यासारखी आहे की नाही याच्यावर आचार्यांचे दोन वेगळे मत आहेत. म्हणजे चरक विमानस्थानामध्ये चरक आचार्यांनी दोन्ही मत मांडलेत की आणि दोन्ही मतं मांडून त्यांनी कोणत्याही मताचं खंडन केलं नाही. त्यांनी असं नाही सांगितलं की हेच मत बरोबर आहे. तर त्यांचे दोन्हीही मतं हे ग्राह्य धरण्यासारखे आहेत. इतकंच काय तर आचार्य जे आहेत आचार्यांनी स्रोतसे हे अपरिसंख्येय आहेत हे त्यांचं जे मत आहे हे अधिक ग्राह्य असावं असं सांगण्याचा पुरावा कुठला मिळतो तर तो म्हणजे की न सांगितलेल्या स्रोतसांचं ज्ञान होण्यास ज्ञानवंतांना यापुढे सांगितलेल्या स्रोतसांचा उपयोग होईल असं चरकाचार्य म्हणतात. आणि याचाच अर्थ चरकाचार्यांनी पुढं सांगितलेल्या स्रोतसा व्यतिरिक्त काही स्रोतस या शरीरामध्ये आहेत, या शरीरामध्ये असतात हे चरकाचार्यांना मान्य आहे. आणि दुसरा जो प्रवाह आहे सुश्रुतांचा ते काय सांगतात तर सुश्रुत सांगतात की स्रोतसे हे अपरिसंख्येय आहेत असं त्यांचं मत आहे. त्याचं खंडन केलेलं नाही, परंतु शरीराच्या दृष्टीनं स्वतःच्या ग्रंथापुरती स्रोतसे अपरिसंख्येय मानलेली आहेत. सुश्रुताचार्य जे आहेत त्यांनी अस्थिवह, मज्जावह, स्वेदवह ही चरकाचार्यांनी वर्णन केलेली स्रोतस सांगितलेली नाहीत. आणि त्याची कारण मीमांसा करत असताना डलहन सांगतात की अस्थि आणि मज्जा यांची मूलस्थाने म्हणून पूर्वीचे म्हणजेच मेद आणि अस्थि हे धातू अनुक्रमे सांगण्यात आलेले आहेत. आणि मग संपूर्ण शरीरभर पसरलेले धातू मूलस्थान असल्याने मूलविद्ध लक्षण देणं शक्य नाही. आणि याच कारणासाठी आपल्या आचार्यांनी ही स्रोतस सांगितलेली नाहीत. आणि मग चरकाचार्यांनी वर्णन न केलेलं आर्तववह स्रोतस सांगून सुश्रुत आचार्यांनी शारीरदृष्ट्या औचित्य साधलं. आणि यामुळं गर्भाशयावर आघात झाला असता काय लक्षणे होतात हे सुश्रुत आचार्यांनी आर्तव स्रोतसाची गर्भाशय आणि आर्तववाही धमनी ही मूलस्थानं मानून त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्याही पुढे जाऊन सुश्रुत सांगतात की दोन प्रकारचे आपण परत विभाजन करू शकतो. कुठलं तर आपण अंतर्मुख आणि बहिर्मुख असं आपण डिव्हिजन करू शकतो असं ते सांगतात. पण याच्यामध्ये काय होतं तर जे बहिर्मुख आहेत तर ते बहिर्मुख कुठले आहेत तर बहिर्मुख हे पुरुषांमधलं सांगतोय. बहिर्मुख पुरुषांमध्ये 9 असतात. श्रवण, नयन, वदन, घ्राण, गुद आणि मेढ्र. याच्यामध्ये श्रवण म्हणजे कान 2 असतात, नयन 2 असतात, वदन 1 असतं, घ्राण 2 असतात, गुद 1 आणि मेढ्र 1. तर स्त्रियांमध्ये पुरुषांमधले 9 असतात. पुरुषांमधले 9 अधिक स्तन 2 असतात आणि रक्तवह म्हणजेच आर्तवह 1 असतं. म्हणजेच पुरुषांमध्ये 9 आणि स्त्रियांमध्ये एकूण 12 असे बहिर्मुख सांगितलेले आहेत. आता अंतर्मुख बघत असताना आपण इथं 3 कॅटेगरी करणार आहोत. अंतर्मुख बघत असताना अंतर्मुख स्रोतसामध्ये पहिला पॉईंट आहे चरक आणि सुश्रुत या दोघांच्याही मतानं असणारी कुठली स्रोतस आहेत. तर प्राण आहे, अन्न आहे, उदक आहे, रस, रक्त, मांस, मेद, मूत्र, ओरीश, शुक्र आणि संज्ञावह अशी एकूण 11 स्रोतस ही चरक आणि सुश्रुत अशी दोघांच्या मतानं आहेत. आणि मग आता दुसरा पॉईंट येतो की फक्त चरकाचार्यांनी कुठली स्रोतस मांडलेली आहेत. तर फक्त चरकाचार्यांनी अस्थि, मज्जा आणि स्वेद ही 3 स्रोतस चरकाचार्यांनी मांडलेली आहेत. आणि केवळ सुश्रुताचार्यांनी कुठलं स्रोतस मांडलं तर ते आर्तववह स्रोतसाची गणना सुश्रुताचार्यांनी केलेली आहे. आता आपण संख्या बघितली. आता त्याचा पुढचा पॉईंट आहे की मूलस्थान म्हणजे काय. तर आजच्या दिवसाचा आपला दुसरा पॉईंट आहे की मूलस्थान म्हणजे नेमकं काय.
तर मूलस्थान म्हणजे प्रभावस्थान असा अर्थ चरकटीकार चक्रदत्ताने दिलेला आहे. जिथून त्या स्रोतसाची सुरुवात होते त्या स्थानाला त्या स्रोतसाचं मूलस्थान म्हणतात. या अर्थाला अनुसरून जर प्राणव स्रोतसाची प्राणवाला जर बघितलं तर अगोदर आपण जे डिस्कशन केलं होतं काल ते अगदी योग्य आहे. आणि काही वैद्यांच्या मते काय असतं तर प्राणव स्रोतसाबद्दल आणखीन एक उत्पत्ती मांडता येते. ती कशी आहे ती थोडक्यात सांगतो तुम्हाला मी, की मूलस्थानाच्या जे काही त्यांनी विचार मांडलाय तो अयोग्य ठरणार नाही असं वाटतं. कारण बघा काय सांगितलं की अष्टांग हृदयामध्ये प्राणवायूच्या वर्णनामध्ये निश्वासकृत असं कार्य सांगितलेलं आहे. मग इथं व्याकरण शास्त्रदृष्ट्या निश्वासकृत म्हणजे काय तर श्वास आत घेण्याची क्रिया घडवून आणणारा असा अर्थ होईल. मग याचाच अर्थ काय तर प्राणवायूची आत बाहेर जाण्याची किंवा प्राण व स्रोतच नव्हे तर आत जातो तो प्राण असंही नव्हे. मग काय तर पहिली श्वसन क्रिया जेव्हा सुरू होते तेव्हा श्वास आत घेण्यासाठी ज्या अंतर्गत प्रक्रिया होतात त्या प्राणाच्या अधीन आहेत असं आचार्यांना सांगायचं आहे. आचार्य काय सांगतात की पहिली श्वसन क्रिया जेव्हा सुरू होणार आहे तेव्हा त्या श्वासाला आत घेण्यासाठी त्या बाहेरच्या प्राणवायूला आत घेण्यासाठी ज्या अंतर्गत प्रक्रिया सुरू होतात, ज्या अंतर्गत प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये होतात त्या सगळ्या प्राणाच्या अधीन आहेत असं आचार्यांना विचार आहे, असं आचार्यांना सांगायचं आहे. आणि यासाठी मग हृदयापासून प्राणाच्या उत्पत्तीची काही प्रक्रिया आचार्यांना अभिप्रेत असावी. कारण हृदय हे मन आत्मा यांचं स्थान आहे आणि आत्म्याची लक्षणं वर्णन करत असताना त्यात पहिलं लक्षण आहे प्राणपानो. अशा प्राणपानो सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं हृदय हे प्राणाचं मूलस्थान म्हणून सांगण्यात आलेलं आहे. परंतु सर्वत्र मूलस्थान म्हणजे प्रभावस्थान असा अर्थ घेणं जमत नाही. सगळ्याच ठिकाणी मूलस्थान म्हणजे त्याचं उगमस्थान आहे असा अर्थ घेणं शक्य नाही. उदाहरण द्यायचं झालं तर रसवहमध्ये रसवहचं मूलस्थान म्हणून हृदय आणि रसवाई धमन्या असा उल्लेख आहे. इथं हृदय हे मूलस्थान होऊ शकेल पण रसवाई धमन्या या हृदयापासूनच निघत असल्यामुळं हृदय एकदा प्रभावस्थान झाल्यावर रसवाई धमन्यांना पुन्हा प्रभावस्थान म्हणणं योग्य ठरणार नाही. तेव्हा इथं मूलस्थानचा अर्थ मुख्य स्थान असा घ्यावा असं म्हणावंसं वाटतं. आणि मुख्य याचा अर्थ व्यवहारामध्ये मूळ असं वापरामध्ये आहे. कारण आपण अष्टांग हृदयामध्ये जो श्लोक वाचतो की दोष धातू मला मूलम सदा देहस्य, त्याच्यामध्ये सुंदर टीकेमध्ये मूळ या एका शब्दाचा अर्थ काय आहे तर प्रधान असा अर्थ आहे, मुख्य असा अर्थ आहे. तर आता आपण एक एक स्रोतसाचं आपण मूलस्थानाबद्दलचं थोडं डिस्कशन करत पुढे चालूया. तर पहिलं आहे उदक व स्रोतस. तर याचं मूलस्थान म्हणून तालू आणि क्लोम याचा उल्लेख आलेला आहे. तर तालूला शुष्कता आली म्हणजे आपल्याला तहान लागल्याची तहान कळून जाते की हा व्यवहारामधला अनुभव आहे आणि याला अनुसरून ही कल्पना असावी. तर चक्रदत्तानं काय सांगितलं की हृदयस्थ पिपासा स्थान असं सांगितलेलं आहे क्लोमासाठी. क्लोमाबद्दल अनेक आचार्यांचे भिन्न भिन्न मत आहेत. आपण त्या तिकडं जाण्याची आपल्याला गरज नाही. तर आपण इतकं लक्षात ठेवूया की उदक वहचे आपण दोन बघतोय. तालू आणि क्लोम हे त्याचे मूलस्थान आहेत. रसवहसाठी हृदय आणि रसवाई धमन्या त्यांचे दोन मूलस्थान आहेत. आणि अन्नवहसाठी आमाशय आणि वामपार्श्व हे त्याची मूलस्थान आहेत. अन्नाच्या पचनाची जी प्रथम प्रक्रिया आहे ती आमाशयामध्ये सुरू होते आणि आमाशयामध्ये सुरू झाल्या असल्यामुळं आमाशयाचा मूलस्थान म्हणून केलेला उल्लेख आणि वामपार्श्व म्हणजे नेमकं काय तर हा भाग नक्की सांगता येत नाही. तर आपण जसं डिस्कशन आपलं पुढच्या दिवसामध्ये आपण जेव्हा तिसऱ्या दिवसामध्ये आपण प्रवेश करू तर तिसऱ्या दिवसामध्ये आपण क्लोम आणि वामपार्श्व याच्यावरही आपण थोडंसं डिस्कशन करणार आहोत. पुढचं स्रोतस आहे रक्तवह स्रोतस. रक्तवह तर मूलस्थान म्हणून यकृत आणि प्लीहा यांचा उल्लेख केलेला आहे. तर रसधातूचं परिणमन म्हणजेच रसधातूचं रूपांतर ही स्थायी रक्तधातूमध्ये करण्याची सुरुवात ही कोठं होते तर ती सुरुवात होते यकृत आणि प्लीहा यांच्यामध्ये. म्हणूनच ती मूलस्थानं आहेत. तर सुश्रुत यांच्या मते रक्तवाही धमन्या ही देखील मूलस्थानं आहेत. रस हा कफाचा आश्रयी तर पित्त हा रक्ताचा.
या दोन दोषामध्ये कफ आणि पित्त जो मुख्य शीत आणि उष्ण असा फरक आहे, आणि तो जर परिमाणामध्ये, तो जर रूपांतरामध्ये घडून यावयाचा असेल तर अर्थातच अग्नितत्व प्रधान असलेल्या अवयवामधून परिणमन सुरू होणे, त्यामध्ये अग्नितत्वाचा संस्कार होणे हे स्वाभाविक ठरतं. आणि यकृत हे पित्ताचं स्थान असल्यामुळं या सगळ्याच गोष्टीला पुष्टी मिळते. पुढचं आहे की मांस व स्रोतस, स्नायू आणि त्वचा ही त्याची मूलस्थाने आहेत. तर इथं मूलस्थान म्हणून त्वचेचा उल्लेख आलेला आहे. त्वचा हा मांसाचा उपधातू आहे. उपधातू हे धातू बरोबरच उत्पन्न होतात. त्यामुळे मांसाची उत्पत्ती त्वग आश्रित आणि त्वचेची उत्पत्ती मांसाबरोबर असा अन्योन्याश्रय दोष येतो असं जर कोणी म्हटल्यास, गर्भावस्थेमध्ये प्रथमतः जेव्हा मांस आणि त्वचेची उत्पत्ती होते तेव्हा त्याची स्नायू आणि रक्तवाही धमन्यापासून सुरुवात होते, व एकदा मांसाची व त्याबरोबर त्वचेची उत्पत्ती झाली की मग त्वचा मूलस्थान म्हणून कार्य करू लागतं, असं उत्तर आपल्याला देता येईल. आणि मग रक्त व धमन्यामध्ये रक्ताचं परिणमन पूर्ण झाल्यानंतर पुढे लगेचच क्रमानं मांसाचं परिणमन सुरू होणं, ही गोष्ट त्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. पुढं आहे की मेदो व स्रोतस, याची मूलस्थानं कटी आणि वृक्क सांगितलं तर सुश्रुत सांगतात की वृक्क आणि वपावहन. तर वृक्क म्हणजे आपली किडनी, आणि वपावहन म्हणजे काय, तर पोटाच्या त्वचेखाली जो काही भाग आहे किंवा जो काही मेद आहे, याच्यामध्ये ना कितीही माणूस हडकुळा असला, कितीही माणूस कृश असला तरी देखील त्याच्यामध्ये थोडा का असा अंश मेदाचा असतोच. पुढचा आहे अस्थि व स्रोतस, मेद आणि जघन ही मूलस्थानं सांगितलेली आहेत. तर आचार्यांनी सांगितलेलं आहे की अस्थिवहचं मूलस्थान त्यांनी सांगितलेलं नाही. अस्थि हा एक टणक धातू आहे, वृक्ष आहे, पार्थिव आहे. असं जरी असलं, म्हणजे तो अस्थि हा टणक असला, वृक्ष असला, पार्थिव असला तरी देखील अस्थिच्या उत्पत्तीसाठी स्निग्धद्रव्याची आवश्यकता असते. म्हणजे अगदी कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, अशा स्निग्ध किंवा मग व्हिटॅमिन डी सारख्या, व्हिटॅमिन डी आहे, याच्याशिवाय अस्थिची निर्मिती होऊ शकत नाही. शिवाय अस्थि धातूला मिळणारे पोषक अंश जे आहेत ते आपमहाभूतातूनच मिळत असतात. आणि मग काय सांगितलं की ही जी गोष्ट आपल्याला आचार्यांनी सांगितली की मेधाला अस्थिचं मूलस्थान म्हणून त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. आणि अस्थि चिकित्सेमध्ये देखील जेव्हा अस्थि क्षीण होऊन जातो तर अस्थि क्षीणतेच्या चिकित्सेमध्ये तिक्त घृताचे बस्ती यासाठी सांगितलेले असावेत असा एक विचार आहे. आणि मग कटी म्हणजे जघन भागामध्ये पक्वाशय आहे, तर ते वायूची म्हणजे जो अस्थिचा आश्रय आहे त्याची निर्मिती असावी असा देखील आपल्याला विचार करता येतो. त्याच्या पुढचं आहे की मज्जा व स्रोतस, त्याचं मूलस्थान अस्थि आणि संधी. म्हणजे अर्थातच इथं जे काही जॉईंट सांगितलं, तर जे काही संधी सांगितलेली आहे ही मुख्यतः अस्थि संधी आहे. तृतीय मेदोधरा नाम मेदो ही सर्व भूतानाम उदरस्य असा जो काही श्लोक आहे, याचा रेफरन्स मला वाटतं सुश्रुतांच्या शारीरस्थानातला 4 अध्यायामधला तो श्लोक आहे. तर मज्जा हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये मज्ज हा शब्द, मज्ज या शब्दाचा अर्थ काय आहे, तर बुडालेला, डुबणारा असा अर्थ आहे. आणि मग मज्ज धातू हा अस्थिमध्ये बुडून राहणारा धातू आहे. आणि मग आपल्या स्निग्ध गुणानं अस्थिमध्येच राहणाऱ्या वाताचा वृक्ष गुण कमी करून साम्य राखणारा हा धातू प्रयत्न करत असतो, आणि यासाठी कदाचित अस्थि हे मूलस्थान सांगितलेलं आहे असं आचार्यांचं मत आहे. पुढचा पॉइंट आहे की शुक्रवह स्रोतस. तर शुक्रवह चरकांच्या मते याची मूलस्थान कुठलं, तर वृषण आणि शोफ हे त्याचं मूलस्थान आहे. आणि मग शुक्र धातू हा कसा आहे, तर हा सौम्य आहे, शीतगुणाचा आहे. आणि मग तो सौम्य असल्या कारणानं, तो शीतगुणाचा असल्या कारणानं पोष्य शुक्र धातू नीट आणि पुरेशा प्रमाणामध्ये तयार होत नाही. त्याच्यामुळं त्याचं जे स्थान आहे ते शरीराच्या बाहेर ठेवलेलं आहे. आणि मग काय सांगितलं की हा जो भाग आहे या भागाच्या ठिकाणी स्वेदन वर्ज सांगितलं. आणि शुक्र धातू या सगळ्याच धातूंचा सार असा धातू आहे. काय सांगितलं की शुक्र धातू हा सगळ्या धातूंचा सार आहे. आणि शारीरिक दृष्ट्या पाहिलं तर अशा शुक्र धातूला
बाहेर पडण्यासाठी कमीत कमी 20 ते 22 फूट इतकं मार्गक्रमण करावं लागतं. शिवाय मूत्र व स्रोतस अगदी जवळ असणाऱ्या वृषणामध्ये उत्पन्न होणारा हा धातू इतका मार्ग आक्रमण करून तो इंग्वॅल कॅनल मार्गे घटीत प्रवेश करतो आणि नंतर मूत्र मार्गाला येऊन मिळतो. मग पोष्य जे शुक्र धातू आहेत त्याला बाहेर पडण्यासाठी करावी लागणारी ती सगळीच सगळंच त्याच्याकडे बघितल्यानंतर हा धातू शरीरामध्ये राहावा, तो 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 जो धातू आहे तो विनाकारण शरीराच्या बाहेर जाऊ नये अशी निसर्गाची इच्छा दिसते. त्याच्यामुळे शुक्र जर उत्सर्जित झाले नाही, जर ते उत्सर्जित झाले नाही तर ते त्या मार्गामध्येच शोषल्या जाते आणि मग हा हा जो काही पूर्ण कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आयुर्वेदाचा ओज हा कल्पनेचा एक खूप मोठा आधार आहे. आणि मग जे काही मूत्र व आता पुढचं आहे स्त्रोतस त्याच्यामध्ये बस्ती आणि मेद असं सांगितलेले आहेत आणि चरकांनी मात्र बस्ती आणि वंशन ही मूलस्थानं सांगितलेली आहेत. बस्तीमध्ये मूत्राचा साठा होतो आणि मेदातून त्याचं वहन होतं. यामुळे पुष्कळशा वैद्यांनी या ठिकाणी बस्ती आणि वृक्क असं वर्णन सांगितलेलं आहे. पुरीश्वचे मूलस्थान हे पक्वाशय आणि स्थूलगुद आहे आणि स्वेदवह आणि स्वेदवहची मूलस्थान ही मेदधातू आणि त्वचेवरील रोमकूप हे आहेत. आता जो काही मेदस्वी पुरुष असतो त्याच्यामध्ये जास्त घाम येतो किंवा त्याच्यामध्ये स्वेदाची प्रवृत्ती ही जास्त असते. मग व्यायामामुळं जेव्हा घाम येतो तेव्हा मेदधातूच खर्ची पडत असतो आणि मग याच कारणामुळं आचार्यांनी मेदधातू स्वेदाचं मूलस्थान असं म्हटलेलं आहे. आणि आता शेवटचं आहे की आर्तव स्रोतस, तर याचं मूलस्थान गर्भाशय आणि आर्तववायू धमन्या असं मानलेलं आहे. चरक आचार्यांनी याचा उल्लेख केलेला नाही. अर्वाचीन शास्त्राप्रमाणे जेव्हा स्त्री बीजाची उत्पत्ती होते ही जरी अंडाशयगत म्हणजे ओव्हरीमध्ये होत असली तरी देखील त्याचं वहन हे आर्तववाही धमन्यातून म्हणजेच फॉलोपियन ट्यूब मधून होतं आणि हे वहन होत असताना परिणमनाची क्रिया म्हणजेच आजच्या भाषेमध्ये जे काही मायोटिक डिव्हिजन आहे ते सुरू होत असतं आणि मग ह्या परिणमनाच्या दृष्टीनं आर्तववाही धमन्यालाच ते स्रोतस मानणं उचित राहील आणि गर्भाशय हे या सगळ्याच मुख्य स्थान असं मानता येईल. तर आतापर्यंत आपण त्याची मूलस्थानं बघितले. आता आपण एकंदरीत जे काही स्त्रोतस आहेत त्यांचं प्राकृत कार्य काय आहे आपण ते बघणार आहोत. तर प्राकृत कार्य सांगत असताना काय आहे की आपण काल बघितलं की शरीरामध्ये जितके मूर्तिमंत असे भावविशेष आहेत त्यांची निर्मिती करणं हे प्राकृत कर्म आहे. प्राकृत कर्म या स्त्रोतसाचं आहे आणि मग या निर्मितीसाठी हे जे काही भावविशेष आहेत की दोष आहे, धातू आहे, मल आहे, तर यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारं जे वहन ते करण्याचं जे कार्य आहे ते स्त्रोतस करत असतं. मग तेव्हा सर्व भावविशेषांची प्राकृत निर्मिती होण्यासाठी स्त्रोतस प्राकृत असणं आवश्यक आहे. त्यामुळं या स्त्रोतसांना एक विशिष्ट महत्व आहे. एखादं स्त्रोतस जर दुष्ट झाले असेल तर अर्थातच तो धातू दुष्ट होतो आणि मग स्त्रोतदुष्टीवरील चिकित्सा आपल्याला करावी लागते. शरीरातील काही घटक हे दुष्ट झाल्यानंतर नवीन उत्पन्न होणारे घटक देखील विकृत उत्पन्न होऊ नये आणि काही कालाने तरी रोगी निरोगी व्हावा यासाठी स्त्रोतसावरील कार्य करणारी औषध योजना केली तरी ते निष्फळ होऊ नये असे वाटते. आणि मग याच्यामध्ये एक सांख्य दर्शनाचा सत्कार्यवाद हा या दृष्टीने महत्वाचा आहे की मूळ कारण जर ठीक केलं तर होणारं काम हे चांगलं होणार आहे. म्हणजेच काय, तर मूळ घटक विकृत झाला तर निर्मितीच विकृत आहे तर जे काही उत्पन्न होणार आहे ते देखील विकृतच आहे. आणि मग आपण काही मिनिटाखाली आपण बहिर्मुखचा उल्लेख केला होता की त्यांचा उल्लेख केला तर बहिर्मुखामध्ये त्यांच्या कार्याचा त्यांच्या निर्मितीचा उल्लेख ग्रंथामध्ये येत नाही, परंतु आस्यम किंवा कर्णगूत हे जे काही आहेत त्यांचाही विचार आपण केला पाहिजे.
की काय सांगितलं होतं, तर शार्ंगधर संहितेमध्ये मलाविषयी एक उल्लेख आलेला आहे की मल हे देखील शरीराला उपयोगी असतात, म्हणून त्याची उत्पत्ती ही स्त्रोतसाच्या कल्पनेनेच लावली असावी, असा त्यांचा एक विचार आहे. आणि काय सांगितलं की येथे मलाची उत्पत्ती घडत असावी असं जेव्हा आपण म्हणतो, तर त्याला आणखीन एक पुरावा आहे. तो कुठला? तर तो म्हणजे बहिर्मुख स्त्रोतस हे नावच एक पुरावा आहे. आणि या स्त्रोतसांची मुखे ही बाहेरील बाजूला आहेत. म्हणजेच काय, तर स्त्रोतसातून निर्माण होणारे जे पदार्थ आहेत ते बाहेर जाणारे पदार्थ आहेत, हे दर्शवणं म्हणजेच बहिर्मुख स्त्रोतस आहेत. याला अपवाद फक्त शुक्र धातू आहे की तो गर्भ उत्पत्ती या विशिष्ट कार्यासाठी बाहेर जातो. आणि याला सोडून जे काही बाकीचे आहेत ते फक्त मल आहेत आणि ते शरीरशुद्धी हेच कार्य करतात. म्हणजेच काय, ते डोळ्यातील अश्रू जर असतील तर ते देखील डोळ्याच्या पडद्यावरून खाली नाकामध्ये येतात आणि अश्रुवाही नाडीमार्फत डोळा स्वच्छ राखणे किंवा नाकामध्ये आर्द्रता राखणे दोन्ही कार्य करत असतात. म्हणून स्त्रोतसाच्या प्राकृतिक कार्याविषयी मुद्दा उपस्थित झाल्यामुळं आपण जे मागं सांगितलं तेच बहिर्मुख जे सांगितलेले होते स्त्रोतस, त्यांचं एक छोटंसं विवेचन होतं. त्याच्यानंतर आता आपण आणखीन थोडंसं पुढं जातोय. आता आपण स्त्रोतस दृष्टीची कारण बघणार आहोत. की पहिला प्रश्न हा येतो की स्त्रोतसांची दृष्टी होते म्हणजे नेमकं काय होतं? तर काय होतं की जेव्हा दोषांच्या दूषण स्वभावामुळं ते जे काही स्त्रोतस आहे त्याच्यावर परिणाम घडवून येतो किंवा मग त्यांच्या प्राकृत कार्यामध्ये अडथळा येतो. त्यांच्या म्हणजे जे काही घटक आहेत, भावपदार्थ आहेत, त्या घटकांची निर्मिती ही विकृत स्वरूपामध्ये होते किंवा मग कमी होते, जास्त होते किंवा होतच नाही. या सगळ्याला स्त्रोतसाची दृष्टी असं म्हणतात. परत सांगतो, स्त्रोतसाची दृष्टी म्हणजे काय? तर जेव्हा दोषामुळं किंवा दोषाच्या दूषण स्वभावामुळं त्या स्त्रोतसावर परिणाम घडून येतो, त्याच्या प्राकृत कार्यामध्ये अडथळा येतो, घटकांची निर्मिती ही विकृत स्वरूपामध्ये होते, कमी होते, जास्त होते किंवा होतच नाही, या सगळ्याला स्त्रोतसाची दृष्टी होणं असं म्हणतात. म्हणजेच दृष्टी म्हणजे दोषाचे स्थान फार महत्वाचं आहे. स्त्रोतस दृष्टीची जी काही आता पुढे आपण कारण बघणार आहोत, त्यात प्रथमतः दोषांचा प्रकोप ही अवस्था घडून येत असते आणि मग स्वस्थानातून बाहेर पडलेले दोष या स्त्रोतसाला दूषित करतात. आणि याच दृष्टिकोनातून आता आपण इथून पुढं प्रत्येक स्त्रोतसाच्या दृष्टी होण्याच्या कारणांचा विचार आपण करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आहे प्राणवह स्त्रोतस. सगळ्यात पहिलं आहे प्राणवह स्त्रोतस. त्याची दृष्टी होण्याचे कुठले कारण आहेत आता आपण ते बघणार आहोत. तर याच्यामध्ये क्षयामुळे, वेग अवरोधामुळे, वृक्षतेमुळे, भूक लागली असताना व्यायाम केल्यामुळे, तर आपण प्राणवह बघतोय की क्षय झाल्यामुळे, वेगाच्या अवरोधामुळे, वृक्षतेमुळे, भूक लागली असताना व्यायाम केल्यामुळे, तसेच अन्य दारुण कार्यानं प्राणवह स्त्रोतस दुष्ट होतं. आणि मग या क्षयामुळे वाताची वृद्धी होते. आणि मग काय होतं, तर ह्या माधवनदानांनी सांगितलेलं आहे की वाताची वृद्धी होते. काय होतं, तर वाताची वृद्धी झाली आहे इथं. जिथं क्षय झालाय तर वाताची वृद्धी झाली आणि याच्यामुळं क्षयाने वायू हा मुख्यतः दूषित होत असल्यामुळं प्राणवह स्त्रोतसासारख्या वायूच्या स्त्रोतसावर त्याची विशेषानं त्याचा परिणाम होतो. आणि मग धातूंच्या क्षयामुळे शरीराची एकंदरीत शक्ती कमी झाल्यामुळे शरीराच्या सर्वच क्रिया ह्या मंदावतात. मग काय काय होतं, तर श्वसनाचा जो वेग असतो तो मंदावतो किंवा मग एका वेळेस कमी प्रमाणामध्ये हवा आत घेतली जात असल्यामुळे वारंवार थोडी थोडी आपण हवा घेत असतो. मग अशा प्रकारे प्राणवह स्त्रोतसाच्या विकृतीची लक्षणं उत्पन्न होतात. वेगविधारण जो पॉइंट आहे, त्या वेगविधारणाने
वायूच कुपित होतो, म्हणजे क्षवतू असेल, उद्गार असेल, यासारखे प्राणाच्या अधीन असलेले वेग आणि त्या वेगाचं जर आपण धारण केलं तर प्राणाची दृष्टी ही निश्चितपणे होणारच आहे. परंतु इथं अपान वायू असतो, त्या अपान वायूच्या वेगाचं देखील विधारण केलं तरी देखील वात कुपित होणार आहे, वायू कुपित होणार आहे आणि तो देखील प्राण व स्वतःची दृष्टी करणारच आहे. त्याच्या पुढे आहे की वृक्षत्व. वृक्षत्व हा वायूचा गुण आहे. त्यामुळे वृक्ष अशा आहार विहारानं वायूची वृद्धी होणार आहे. का? कारण समानानं जे काही प्लस प्लस असेल तर त्याचा रिझल्ट देखील प्लस आहे. समानाने वृद्धीच होणार आहे. आणि मग काय सांगितलं की कफाचा क्षय होतो आणि वृक्षत्वानं कर्षण घडवून येतं आणि मग हे तिन्ही कारणं झाल्यामुळं वृक्षता येते आणि काय होतं तर मग प्राणवहची दृष्टी होते. पुढं आहे की अतिव्यायामामुळं खूप जास्त काम केलं, श्वास हे प्राण व श्वासाचे विकार उत्पन्न होतात आणि मग भूक लागली असताना भूक लागलेली असताना अन्न प्रवेशकृत प्राणाची गती ही कोपनाकडे जाते आणि मग खूप भूक लागली आणि भूक लागलेली असताना देखील जेवण केलं नाही, जर अन्न घेतलं नाही तर वायूचा प्रकोप होणार आहे आणि वाताचा प्रकोप झाल्यामुळेच प्राण व स्रोतस हे दुष्ट होणार आहे. आता आपण पुढचं स्रोतस बघत आहोत. पुढचं आहे अन्नवह. अन्नवह सांगत असताना म्हणजे प्रत्येकच गोष्टी सांगत असताना चरक विमानस्थानातल्या श्लोकांचा रेफरन्स घेणं खरंच महत्वाचं आहे. अन्नवह मधला तो फेमस श्लोक आहे की अतिमात्रस्य च अकाले च अहितस्य च भोजनात अन्नवाहिनी दुष्यंती वैगुणात पावकस्य च. काय सांगितलं की जास्त मात्रेमध्ये म्हणजे खूप जास्त, रोज 2च चपात्या खातो, आज भाजी चांगली आहे म्हणून 4 चपात्या खाल्ल्या. तर जास्त मात्रेमध्ये भूक लागलेली नाही पण कुठंतरी बाहेर जायचंय त्याच्यामुळं अकाली जेवण केलं तर अकाली, किंवा मग अहितकर असं भोजन केलं तर जास्त मात्रेमध्ये. मग काय पॉइंट आहेत की जास्त मात्रेमध्ये अकाली जास्त मात्रेमध्ये अकाली आणि अहितकर असं भोजन घेतल्यामुळं अग्नीच्या वैगुण्यानं काय होणार आहे तर अग्नी व स्रोतस हे दूषित होणार आहे. मग जठराग्नी ज्या ज्या कारणांनी दूषित होतो त्या सगळ्याच कारणांचा विचार करणं हे अन्न व स्रोतसाच्या दृष्टी कारणासाठी अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. याच्यावर महाराष्ट्रामधले खूप फेमस वैद्य आहेत की वैद्य रानडे, त्यांचं काय मत होतं, त्यांचं असं मत होतं की जे काही उपवास आहे, अजीर्ण आहे, अतिभोजन आहे, असात्म्य आहे, जड अन्न आहे, थंड अन्न आहे, वृक्ष अन्न आहे, दूषित अन्न आहे, असे अन्न खाल्ल्यामुळं किंवा मग पंचकर्मामध्ये हीनमात्रा झाली किंवा अतिमात्रा झाली किंवा काही चूक झाली किंवा मग दौर्बल्य येणं असेल किंवा मग देश, काल, ऋतू यांचं बिघडणं असेल किंवा मग वेगावरोध असेल, ह्या सगळ्याच कारणांनी अग्नी बिघडतो. मी परत सांगतो की अग्नी का बिघडला, तर अग्नी बिघडण्यामागे काय कारण आहेत, तर उपवास आहे, अजीर्ण आहे, अतिभोजन आहे, असात्म्य आहार आहे, जड आहार, थंड आहार, वृक्ष आहार, दूषित अन्न खाणं, पंचकर्माचा अतियोग होणं, हीनयोग होणं किंवा मग पंचकर्म करत असताना एखादी चूक होणं, दौर्बल्य येणं, देश, काल, ऋतू याच्यामध्ये बिघाड होणं किंवा मग वेग अवरोध करणं, या सगळ्यांनी अग्नी बिघडतो. म्हणून या सगळ्यांचा अन्न व स्रोतसाच्या दृष्टी कारणामध्ये समावेश करावा लागतो. परंतु हा आपला विचार झाला, पण चरक आचार्यांनी विमानस्थानामध्ये काय श्लोक दिलाय, तिथं त्यांनी 2-3च पॉईंट दिलेत. काय पॉईंट दिलेत की अतिमात्रस्य च अकाले च अहितस्य च भोजनात, की जास्त मात्रेमध्ये खाल्लं किंवा मग अकाली खाल्लं किंवा मग अहितकर भोजन केलं तर याच्यामुळं अग्नीच्या वैगुण्यामुळं अन्न व स्रोताचं दुष्ट होणारच आहे. चरक आचार्यांनी दिलेली कारणं ही अग्नीला दूषित करणारीच आहेत, म्हणून ती मंद अग्नी उत्पन्न करणारी आहेत. म्हणजेच तीक्ष्ण अग्नीसारख्या गोष्टीचा देखील चरक आचार्य दृष्टी कारणामध्ये समावेश करायला सांगतात किंवा मग अतिमात्रेमध्ये किंवा अकाली भोजन करणं एवढंच जर अग्नदूषित विगुण होत असतात तर वैगुण्य पावकस्य हे म्हणणं त्यांचं व्यर्थ ठरलं असतं. तेव्हा अतिमात्रेमध्ये आपण जेव्हा डिस्कस केले त्या कारणाहून भिन्न अशा तीक्ष्ण अग्नीसारख्या प्रकारांनीही अग्नी दुष्ट होत असावा म्हणून चरकाचार्यांनी त्याचा समावेश केलेला आहे.
आणि ते काय सांगतात की वैगुण्यात पावकस्य. यातूनच दुसरा एक प्रश्न उत्पन्न होतो की जर कोणत्या प्रकाराने अग्नी दूषित होऊन स्रोतस दुष्ट होणार आहे, जर असं असेल तर केवळ वैगुण्यात पावकस्य अन्न वाहानी स्रोतसां दुष्यंती असं म्हणावे का मग अतिमात्रस्य च काले असं म्हणायला काही काही कारण नाही का? तर याची उत्पत्ती ही खालीलप्रमाणे लावता येईल बाबा, की अतिमात्रेमध्ये किंवा मग अकाली भोजन ह्या कारणाने अग्नी दूषित होण्याआधी अग्नी दूषित होण्या अगोदर सुद्धा अन्न व ची दृष्टी झालेलीच आहे आणि याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. जे तीक्ष्ण अग्नी आहे म्हणजेच काय म्हणजे अग्नी दूषित न करता देखील स्रोतस दुष्ट करण्याची शक्ती व सामर्थ्य नाही, ती अग्नीच्या दृष्टीमार्फतच कार्य करते. म्हणून या श्लोकातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा ठरतो. आता आहे पुढचं स्रोतस म्हणजेच उदक व स्रोतस. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की चरक मीमांसामधला जो श्लोक आहे त्याचाच आपण भावार्थ मराठीमध्ये सांगतोय की औष्णात हा पहिला शब्द आहे. पहिला शब्द उदक व साठी औष्णात असा आहे. औष्णात म्हणजे काय, तर जेव्हा आपण न्याय किंवा मग आपण वैशेषिकाचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये जल महाभूताचा जो काही गुणधर्म आहे, जो काही स्वभाव धर्म आहे, त्याच्यामध्ये शीत हा गुण आहे. मग जल महाभूताची व्याख्या ही कशी आहे, तर शीत स्पर्शवत्स आपः ही तर्कसंग्रहाने केलेली व्याख्या आहे. त्याच्यावरून काय स्पष्ट होतं की उदक व स्रोतस दुष्ट करणारा प्रमुख घटक हा कोण असला पाहिजे, तर तो उष्णता हा असणं अगदी स्वाभाविक आहे. पुढं सांगितलेलं आहे की आम. मग आमाची व्याख्या आपण चरक नाही, अष्टांग हृदयाच्या सूत्रस्थानाच्या आपण 13व्या अध्यायामध्ये बघितलेली आहे की उष्मनो अल्प बलत्वेन धातुमाद्य अपाचितम दुष्ट आमाशय गतम रसम मामम प्रचशक्ते. म्हणजे काय, तर वाग्भटाचार्यांनी केलेली ही व्याख्या आहे. काय सांगितलं त्यांनी की अन्न हे ज्या ठिकाणी अपचित राहतं, अन्न हे अन्न हे ज्या ठिकाणी अन्न हे ज्या ठिकाणी अपाचित राहतं म्हणजेच काय, तर त्याचं पाचन होत नाही. म्हणजेच काय, तर जेवताना आपण केवळ अन्न घेतो का, तर नाही. जेवताना आपण फक्त अन्न घेत नाहीत, तर आपण त्या अन्नाबरोबर पाणी देखील घेतो. आपण त्या अन्नाबरोबर पाणीही घेतो. आणि मग अन्न अन्न न पचण्याचं कारण हे काय आहे, तर ते आहे अग्नीचं अबलत्व, अल्पबलत्व. मग हे असल्यामुळं अन्न पचत नाही असं नसून पाण्याचंही यथायोग्य पचन होत नाही. केवळ अन्नाचा उल्लेख जो आपण करतो तो एक वेगळ्या नयानं पाण्याचं देखील पचन करणं ही गोष्ट आहे. त्याच्यामुळं उदक व स्रोतसाच्या बाबतीमध्ये जेव्हा पाण्याचं जर पचन ठीक नाही झालं, जर पाण्याचं पचन योग्य नाही झालं, तर उदक व स्रोतस आणि उदक धातू हे बिघडणं अगदी अपरिहार्य आहे. त्याच्याच बरोबर आमावरून कफाचाही संबंध लावता येतो. म्हणजेच कसं, तर आमाचे जे काही गुणधर्म असतात ते बहुतांश कफासारखे आहेत. म्हणजे त्यात पृथ्वी आहे, जल महाभूताचं प्राधान्य आहे. त्याचबरोबर शीतगुणानं कफप्रकोप झाला असता उदक व देखील दुष्ट होतं असं आपल्याला म्हणता येतं. त्याच्याच बरोबर भय आहे किंवा मग अतिप्रमाणामध्ये मद्यपान आहे किंवा मग अत्यंत प्रमाणामध्ये शुष्क अन्न सेवन आहे. तर या तिन्ही गोष्टींमुळे काय होणार आहे, किंवा भय आहे, अतिमद्यपान आहे आणि अत्यंत शुष्क अन्न सेवन आहे. या तिन्ही गोष्टीमुळं वायूचा प्रकोप होतो आणि त्याचा परिणाम हा उदक व स्रोतसावर होतो आणि मग उदक व स्रोतस दुष्ट होतं. आता आपण जेव्हा भीती आहे, काहीतरी भीती वाटतीये आणि मग भीतीमध्ये सेवन केलेल्या अन्नाचं योग्य पचन होणार नाही. त्याच्यामुळं आमाची निर्मिती होईल. त्यानंच उदक व स्रोत दुष्ट होईल आणि मग अतिमद्यपान केलं, पचनसंस्था बिघडली, शुष्क अन्न सेवन केलं म्हणजेच काय, तर उदक धातूला पोषक असा आहार घेतला नाही आणि मग शरीरातील उदक धातू कमी होण्यामध्ये आपणच आपल्या हातानं हातभार लावतो. तृष्णेच्या वेगाचा अवरोध करून आणतो आणि या सगळ्यामुळं वाताचा प्रकोप होतो आणि या सगळ्याच कारणामुळं उदक वहची दृष्टी होते. त्याच्या पुढं आता आहे की रस व स्रोतस. तर रस व स्रोतसामध्ये रसधातू आणि कफ यामध्ये खूप साम्य आहे. तर रसधातू वृद्धीची लक्षणं सांगितलेत. तिथं रसो अपि श्लेष्मवत असं
अष्टांग हृदयाच्या चतुरस्थानाच्या 11व्या अध्यायामध्ये छोटासा पाठभेद आहे. आणि कफाचे जे गुण आहेत की म्हणजे स्निग्ध, शीत, गुरुर, मंद, श्लक्ष्ण, मृत्सन, स्थिर कफ, हे देखील अष्टांग हृदयाचाच श्लोक आहे. तर रस व स्रोतस दृष्टी कारणावर आपण जर नजर टाकली तर चरक विमानस्थानाच्या श्लोकामध्ये पहिला शब्द आहे गुरु, नंतर सांगितलं शीत, नंतर सांगितलं अतिस्निग्ध, असे 3 शब्द सांगितलेले आहेत. चरक विमानस्थानातल्या 5व्या अध्यायामधला हा श्लोक आहे, रस व च्या दृष्टीचे कारण सांगत असतानाचा. तर मग गुरु आहे, शीत आहे आणि अतिस्निग्ध अशा आहाराची जर योजना केली, असा जर आहार व्यक्तीनं घेतला तर काय होणार आहे, त्याची दृष्टी होणारच आहे. मग असा पोषक, असा रसधातूची प्रमाणाबाहेर जर वृद्धी झाल्यामुळं ते जे काही स्रोतच आहे त्याची दृष्टी होते. आणि मग अतिमात्रेमध्ये जर अन्न खाल्लं तरी देखील हे जे काही आहे ते दुष्ट होणारच आहे. म्हणून गुरु शीत अतिस्निग्धम अतिमात्रम असं देखील पाठभेद आहे. आणि मग दुसऱ्या तऱ्हेनं जर विचार करायचा झाला तर गुरु आहे, शीत आहे, ह्या गुण हे अग्नीला बिघडवणारे गुण आहेत. आणि त्याच्यामुळं ह्या आहार रसापासून जो उत्पन्न होणारा रसधातू आहे तो बिघडतो. जो आहार रस निर्माण करणारे अन्न व स्रोतच दुष्ट झाल्यामुळे रस व स्रोतच बिघडतात, असा एक विचार आपल्या महाराष्ट्रामधल्या वैद्यांचा आहे. त्याच्याच पुढं चिंत्य अशा विषयाचं अतिचिंतन हे हे देखील एक कारण सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे देखील हे स्रोतस दुष्ट होतं. याचं कारण काय, की जेव्हा आपण चिंतन करतो, जेव्हा आपण टेन्शन घेतो तर त्यावेळेस अग्नी हा मंद होतो. आणि मग अग्नी मंद झाल्यामुळं अन्नाचं पचन सम्यक पद्धतीनं होत नाही, अन्नाचं पाचन योग्य पद्धतीनं होत नाही. त्याच्यामुळं आपण जी वर संप्राप्ती बघितली अन्नभसाठी ती तिथे देखील लागू पडते. आणि आणखीन एक आपल्याला असा विचार करता येतो की चिंतन करणं हा एक मनाचा धर्म आहे. चिंतन चिंतन करणं हा मनाचा धर्म आहे. आणि मग त्याचा अतियोग झाला असता त्याचा परिणाम हा हृदयावर होतो. आणि मग हृदय हे मनाच्या आश्रयस्थानावर, म्हणजे हृदय काय आहे तर ते मनाचं आश्रयस्थान आहे. आणि मग हृदय हे रसवहाचं देखील मूलस्थान आहे. त्यामुळे रसवहाची दृष्टी होते. आणि हीच जर उत्पत्ती, आणि मग ही जर उत्पत्ती खरी मानली तर अतिचिंतनानं प्राणवाहाची देखील दृष्टी झाली पाहिजे, असा देखील आपण विचार करू शकतो. पुढचं स्रोतस आहे रक्तवह स्रोतस. रक्तवह बघत असताना चरक विमानस्थानामधला तो श्लोक तो आपण बघणारच आहोत की विदाही अन्नपानानी स्निग्ध उष्ण द्रवानीच रक्तवाहिनी दुष्यंती भजताम वातप आणलू. तर हा जो श्लोक आपण बघणारच आहोत. पण रक्त आणि पित्त या दोघांचा आश्रय संबंध असतो. त्याच्यामुळं रक्त व स्रोतसांच्या दृष्टिकारणामध्ये बहुतेक वेळा पित्त प्रकोप करणाऱ्या गोष्टीचा उल्लेख आहे. आणि मग आपण जेव्हा पित्ताचे गुण बघत असतो ते देखील आपल्याला अष्टांग हृदयाने सांगितलेले आहेत की पित्तम सहस्न तीक्ष्ण उष्ण लघु विस्र सरम द्रवम. तर याच्यामध्ये आपण बघितलं की पित्ताच्या गुणामुळं स्निग्ध, उष्ण, द्रव, विदाही अशा अन्नपानामुळं रक्तवहाची दृष्टी होते. कशामुळं तर पित्ताच्या कुठल्या गुणामुळं स्निग्ध, उष्ण, द्रव आणि विदाही ह्या अन्नपानानं रक्तवहाची दृष्टी होते. का दृष्टी होते, तोच कन्सेप्ट आहे की वृद्धी सामान सर्वेशा, समान आणि समानाची वृद्धी होते. या नयानं पित्ताची वृद्धी होते. आणि पित्त हे रक्ताचं आश्रय असल्यामुळं रक्तवाहची दृष्टी होणं हे स्वाभाविक आहे. तसेच ऊन सेवन म्हणजे आतप सेवन, अग्निसेवन हे देखील उष्ण गुणानं इथं पित्ताचा प्रकोप होणारच आहे. मग त्याच्यामुळं रक्तवहची दृष्टी होते. तर याच्यासाठी चातप अनिलो असे भाषांतर जे आहे त्याच्यामध्ये ऊन, वारा असं भाषांतर आढळतं. आणि मग याचाच विचार करून की बाबा रक्ताचा आणि पित्ताचा आश्रय भाव आहे आणि पित्ताचे जे गुण बघितले त्याच गुणामुळं ह्या रक्तवहाची दृष्टी होत आहे. पुढचं आहे की मांसवह स्रोतस. तर मांसवहाचा जो श्लोक आहे विमानस्थानातला तो काय आहे तर तो अभिषंदेनी भोज्यानी स्थूलानी च गुरुनीच मांसवाहिनी दुष्यंती भुक्त्वाच स्वपता दिवा. हा जो श्लोक आहे की गुरु स्थूल अभिषंदी भोजन केलं
किंवा जेवल्यानंतर दिवसा लगेचच झोपणं, ह्या कारणामुळे काय होतं, तर या कारणामुळं मांसवची दृष्टी होते. आणि मग गुरु आहे, स्थूल आहे, अभिसंधी आहे, असं भोजन हे मांसगुणाशी समगुणाचं असल्यामुळं, तोच कॉन्सेप्ट आहे की वृद्धी समाने सर्वेषां या सूत्राप्रमाणे माणसाची वृद्धी होते आणि मग मांसव स्रोतस दृष्टी होते. आणि दिवसा झोपणे याची उत्पत्ती दोन प्रकाराने लावता येते, की स्निग्धम प्रस्वपन दिवा. या वचनाप्रमाणे दिवसा झोपल्यामुळं काय होतं, तर दिवसा झोपल्यामुळं स्निग्ध हा गुण वाढतो आणि स्निग्ध गुणाने मांसधातू आणि कफ हे दोन्हीही वाढतात. काय पहिला पॉईंट आहे की मांसाची दृष्टी ही दिवसा झोपल्या म्हणजे जेवण केलं आणि लगेचच झोपलो तर मांसभावाची दृष्टी होणारच आहे. मग दिवसा झोपल्यामुळे असं काय झालं, तर दिवसा झोपल्यामुळं स्निग्ध गुण वाढला आणि मग हा वाढलेला स्निग्ध गुण मांसधातू आणि कफ ह्या दोघांना वाढवणारा आहे. आणि मग या दोघांना वाढवल्या कारणानं त्या स्रोतसांची दृष्टी घडवून येते. प्रतिशाय सारख्या विकारांनी पीडित रुग्णांमध्ये देखील दिवसा झोपणं हे विकार वाढवणारं ठरतं. कारण जे काही नाकातून पाणी येतं, जे नासामल आहे, हा नासामल देखील धातूचाच मल आहे आणि मग मांस धातू हा दिवसा झोपल्यामुळे दूषित होत असावा आणि या कारणानं आचार्यांनी दिवसा झोपण्याचा उल्लेख केलेला आहे. आता आहे मेद धातू. मेदासाठीच काय सांगितलेलं आहे की व्यायाम, जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा कुठला धातू खर्ची पडतो, तर व्यायाम करत असताना मेद हा धातू खर्ची पडत असतो. हे आपण अगोदर सांगितलेलं आहे. मग मेद धातूचा दृष्टी कारण जे सांगत असताना चरक विमानस्थानामधल्या श्लोकाची सुरुवातच कुठल्या शब्दाने केली, तर तो पहिला शब्द आहे अव्यायामात. पहिला शब्द आहे अव्यायामात. कशामुळे, तर व्यायाम न केल्यामुळे मेद धातू शरीरामध्ये साचत जातो आणि त्याच्यामुळे मेदवहची दृष्टी होणारच आहे. आणि त्याच्या पुढचा शब्द आहे दिवा स्वप्नात. म्हणजेच काय, तर दिवा स्वप्नाचा उल्लेख केलेला आहे. तर दिवसा झोपणं स्निग्ध आहे. मेदाचं महत्वाचं कार्य हे स्नेहन आहे. म्हणजे आपण जो श्लोक बघतो की धातूंचं कार्यवाला श्लोक, त्याचा रेफरन्स हा अष्टांग हृदयाच्या सूत्रस्थानातला 11वा अध्याय आहे. तो श्लोक असा आहे की प्रीणनम जीवनम लेपो स्नेहो धारण पूर्णे गर्भ उत्पद धातूनाम श्रेष्ठ क्रमस्मृतम. या कारणानं दिवसा झोप घेण्यानं, दिवसा जर माणूस झोपला तर काय होतं, तर स्नेह गुणानं मेद धातूची वृद्धी होते, मेद व सुतसाची दृष्टी होते. मेद्य प्राण्यांचं मांस खाल्ल्यानं, मेद्य प्राण्याचं मांस खाल्ल्यानं अर्थातच वृद्धी समाने सर्वेषां या सूत्रानं मेद धातूची प्रमाणाबाहेर वृद्धी होते आणि याच कारणामुळे मेदोवह स्रोतसांची दृष्टी घडून येते. त्याच्याच बरोबर काय सांगितलं त्यांनी की म्हणजे अव्यायामात दिवा स्वप्नात मेद्यानाम च अतिभक्षणात, आणि नंतर खाली काय सांगितलं की मद्य सेवनानं उष्ण आणि तीक्ष्ण गुणानं. मद्याचे काय गुण आहेत, तर उष्ण आणि तीक्ष्ण. तर उष्ण आणि तीक्ष्ण या गुणांनी शैथिल्य येतं व यामुळं मेदोवहची दृष्टी घडवून येते. यातील कारण एकदम क्लिअर आहेत. काय सांगितलं की व्यायाम, त्याचबरोबर वातकर आहार विहार यानं वाताची वृद्धी होते, अस्थि आणि वायू यांचा आश्रयी संबंध असतो. आणि मग ठीक आहे, तर मेदधातूबद्दल आपण आतापर्यंत बघितलं. आणि आता पुढे जे आपण बघणार आहोत तर तो आता अस्थि आला आहे. तर अस्थिमध्ये काय आहे, तर अस्थि म्हणजे अस्थि आणि वात हे आश्रय संबंधानं आहेत. तर व्यायाम किंवा मग वातकर आहार विहार याच्यामुळे वाताची वृद्धी होते. अस्थि आणि वात हे दोघंही आश्रय संबंधानं असतात, परंतु हा जरा अपवादात्मक आश्रय भाव आहे. कारण अस्थि आणि वायू यांच्यामध्ये एकाच्या वृद्धीनं दुसऱ्याचा क्षय होतो. हा पॉइंट महत्वाचा आहे. आपण बेसिक कन्सेप्ट विसरून जातो की आश्रय भाव आहे बाबा, तर
एक वाढलं की दुसरं वाढूनच जाणार आहे, रक्त वाढलं की पित्त वाढूनच जाणार आहे. पण हा थोडासा अपवादात्मक आश्रय भाव आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, तर याच्यामध्ये एक एकमेकाच्या वृद्धीनं दुसऱ्याचा क्षय होतो. त्यामुळं वाताच्या वृद्धीनं वाताच्या वृद्धीनं आस्थीचा क्षय होतो आणि मग हेच आस्थी व स्रोतस दुष्ट करण्याचं कारण आहे. क्षोभ किंवा मग आस्थी एकमेकांवर घासणं जाणं किंवा मग आस्थींची टक्कर होणं हे देखील कारण आहेत. याच्यामुळे देखील आस्थी व स्रोतस दुष्ट होऊ शकतात. पुढचा आहे मज्जा व स्रोतस. उत्पेश. काय सांगितलं? उत्पेश. उत्पेश म्हणजे काय, तर अस्थी भरडलं जाणं किंवा अस्थी ह्या रगडल्या जाणं म्हणजे उत्पेश. म्हणजे चरक विमानस्थानाच्या मज्जावहसाठीचा जो श्लोक आहे त्याचा पहिला शब्द आहे उत्पेश. तर उत्पेश म्हणजे अस्थी भरडलं जाणं किंवा रगडणं जाणं किंवा मग मार लागणं, दाबले जाणं, प्रपीडन या आगंतुक कारणानं म्हणजे बाहेरच्या कारणानं अस्थी भंग झाल्यामुळं, अस्थी भंग झाल्यामुळं अस्थीच्या मध्ये असलेला मज्जा धातू हा बाहेर येतो आणि मग तो मज्जा व स्रोतसाची विकृती तयार करतो. त्याची विकृती तिथं उत्पन्न होते. मग काय सांगितलं की विरुद्धानांच सेवनात, यानं केवळ विरुद्ध आहाराच सेवन केल्यामुळं मज्जावची दृष्टी होणार आहे का, तर असं नाही. विरुद्ध अशा आहारानं, आहार तर कारण आहेच, परंतु एखाद्या विरुद्ध आहार केला तर मज्जा धातूचा आणि इंद्रियाचा, विशेषतः चक्षु इंद्रियांचा हा एक जवळचा संबंध आहे. मेंदू, जो काही मेंदू आहे आपला, हा मेंदू देखील मज्जा धातून बनलेला आहे. त्यामुळे वरील प्रकारच्या विरुद्ध सेवनानं मज्जा व स्रोतस दुष्ट होणं हे स्वाभाविक आहे. त्याच्याच बरोबर अभिसंधी आहार घेणं, विरुद्धी आहार घेणं याचाच परिणाम कालांतराने मज्जावहावर येतो आणि कालांतराने ते मज्जावह स्रोतस दुष्ट होतं. त्याच्या पुढचं स्रोतस आहे शुक्रवह स्रोतस. शुक्रवहचा श्लोक सांगत असताना पहिल्या श्लोकाचा शब्द आहे अकाल योनी गमनात. तिथं या संबंध अयोनिगत मनात अशा तऱ्हेनं आपल्याला लावता येतो. आणि मग त्याचा अर्थ काय आहे, तर की जिथं म्हणजे जे त्याचा अर्थ नेमकं सांगत असताना काय सांगितलेलं आहे की वाग्भटाचार्य त्याचा सरळ सरळ अर्थ सांगतात. वाग्भटाचार्यांच्या सूत्रस्थानातल्या 7व्या अध्यायामधला 70वा श्लोक असा काहीतरी आहे तो की जो अन्य योनी अशा नावानं त्याचा वाग्भटाचार्य आपल्याला अर्थ सांगतात. त्याच्याच बरोबर अकाली मैथून करणं असेल किंवा निषिद्ध योनीमध्ये मैथून करणं असेल, म्हणजे मानवेत्तर जे आहेत त्याच्यामध्ये करणं असेल, या सगळ्या कारणामुळं काय होतं, तर शुक्रवहची दृष्टी होते. त्याचबरोबर मैथुनकाली शुक्राचा अवरोध केला असता वाताचा प्रकोप होतो, स्रोतसांचा अवरोध उत्पन्न होतो, त्याच्यामुळं स्रोतस दुष्ट होतं. आणि मग जेव्हा आपण काय चिकित्सेमध्ये अश्मरीचा अभ्यास करतो तर तिथं शुक्र अश्मरी असा एक स्वतंत्र भेद सांगितलेला आहे. मग त्यांनी तिथं सांगत असताना आचार्यांनी त्याचं विवेचन केलेलं आहे की शुक्र मार्गामध्ये शुक्र येतो आणि शुक्र हा शुष्क होतो, शुक्र हा वायूने शोषिला जातो, शुक्राचं वातानं अवशोषण होतं, त्याचं वाताद्वारे शोषण होतं आणि मग ते जो काही शुक्र आहे तो शुक्र तिथं तसाच राहतो, तो घट्ट होऊन जातो आणि मग त्याचं अश्मरीमध्ये रूपांतर होतं. हे आपण शुक्र अश्मरीमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यामुळं अतिमैथुनामुळे देखील शुक्रत्वाचा क्षय घडून येतो आणि त्याच्यामुळे देखील शुक्र व स्रोतसे दुष्ट होऊन जातं. मला काय सांगायचं आहे की शुक्र जे आहे ते सौम्य गुणाचं आहे, त्याच्यामध्ये सौम्यता आहे, शीतलता आहे आणि त्याच्यावर जर आपण शस्त्र, क्षार आणि अग्नी हे तीक्ष्ण गुणाचे आहेत, त्याचा जर आपण तिथं प्रयोग केला, त्याचा जर आपण तिथं उपयोग केला तर अशा वेळेस देखील शुक्र व स्रोतस हे दुष्ट होणार आहे. पुढचा आहे मूत्रवह स्रोतस. त्याच्यामध्ये विमानस्थानातल्या श्लोकामधला जो अध्याय आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर
मूत्र वेग अवरोध करून पाणी पिणे. म्हणजे खूप जोरात लघवी आली, खूप जोरात लघवीचा वेग आलेला आहे, लघवी आली तरी देखील तहान लागली म्हणून वेग आला असताना देखील पाणी पिणं हे प्रमुख लक्षण आहे. त्याच्याच बरोबर मूत्राचा वेग आला असताना देखील जेवायला बसणं, जेवण करणं याच्याने देखील मूत्रवहची दृष्टी होते. आणि याच्याही नंतर काय आहे तर मूत्राच्या केवळ निग्रहानेच मूत्रवह दुष्ट होते. म्हणजे त्यात पाणी पिण्याची भर पडल्यावर होतं का तर एकदम बेसिक आहे की मूत्र अवरोधानं म्हणजे पुरुष अवरोधानं देखील विकार उत्पन्न होतात. तर शुक्र आणि मूत्र हे जे काही दोन मुलं आहेत, शुक्र आणि मूत्र, तर यांना बाहेर जाण्याचा जो मार्ग आहे तो एकच आहे. आणि मग त्या मार्गानं मूत्र बाहेर काढण्याची प्रवृत्ती उत्पन्न झाली असता मैथुन करण्याचं किंवा मूत्र प्रवृत्ती देखील होईल. अशा रीतीनं शुक्र आणि मूत्र हे जर एकाच वेळेस त्या जागेत आलं, काय सांगतोय, शुक्र आणि मूत्र एकाच वेळी त्या ट्रॅकमध्ये आलं, त्या मार्गामध्ये आलं, तर अशा वेळेस देखील काहीतरी वेगळाच परिणाम घडून स्रोतसाची दृष्टी होणारच आहे. आणि या कारणासाठी चरकाचार्यांनी कुठला तरी वेग आला असता माणसानं प्राकृत कर्म करू नयेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. इतकंच काय तर बस्ती म्हणजे आपली अनुवासन जी बस्ती आहे, तर अनुवासन बस्ती देताना देखील आपण काय सांगतो की बाबा अगोदर तुझं सुशी करून घे. तर जे काही मलमूत्र उत्सर्ग आहे ते देखील वाग्भटाचार्यांनी करायला सांगितलेलं आहे. म्हणजे मला आठवतं की वाग्भट यांच्या चतुरस्थानातला 19व्या अध्यायामध्ये त्यांनी एक छोटासा पाठभेद दिलेला आहे की कृतचक्रमनम भुक्त विष्णुमूत्र शयने सुखे. त्यांनी काय सांगितलं की शरीर क्षीणतेमुळं हा वात प्रकुपित होतो आणि हा वात प्रकुपित होऊन त्या स्रोतसाला दुष्ट करतो. कारण वायूच्या प्रेरणेने मूत्र निष्क्रमणाचं कार्य घडतं आणि मग आघातासारख्या आगंतुक कारणानं देखील हे मूत्र व स्रोतस दुष्ट होण्याची शक्यता ही असते. त्याच्या पुढं आहे पुरुष वह स्रोतस. काय सांगितलेलं आहे की पुरुषाच्या वेगाचा अवरोध केला असताना वात प्रकोपित होतो आणि मग ते स्रोतस दुष्ट होतो. हा विचार तर आहेच, परंतु मूत्र अवरोधाच्या स्थितीमध्ये भोजन करणे, पाणी पिणे हे जसे अधिक दृष्टी उत्पन्न करणारा आहे, पुरुषाचा वेग आला असताना माणसानं भोजन करणं हे अधिक दृष्टी करणारं आहे. त्याच्याच बरोबर आजीर्ण, अध्यशन म्हणजे एका भोजनानंतर लगेचच पुन्हा भोजन करणं हे अग्निदुष्ट करणारं आहे. अर्थातच त्याचं जे काही क्षारकिट्ट विभाजन असेल किंवा मग ही जी काही क्रिया असेल, तर ही सगळी जी क्रिया आहे ही अग्नीवर अवलंबून असते. आणि मग जर अग्नीच बिघडला तर त्या किट्ट भागापासून तयार होणाऱ्या पुरुषाची उत्पत्ती ही योग्य पद्धतीने होणार नाही. त्याच्यामुळं पुरुष व स्रोतस देखील दृष्टी उत्पन्न होईल आणि मग अग्नी दुर्बल असल्यासच ही प्रक्रिया पुढे सुरू होणार आहे. म्हणून अतिलंघनानं देखील अतिकार्ष उत्पन्न होतं. तसंच अतिलंघनाने मलमूत्राचा अवरोध होतो. याचा रेफरन्स आहे अष्टांग हृदयाच्या सूत्रस्थानातला 14व्या अध्यायामधला 31वा श्लोक. आणि आता पुढचं स्रोतस आहे स्वेदवह स्रोतस. काय सांगितलं त्यांनी की व्यायामामुळं स्वेदाची प्रवृत्ती होते. त्यामुळं अतिव्यायामामुळं स्वेदक्षय ओढवेल. म्हणजेच काय तर हे स्रोतस दुष्ट होईल. क्रोध आहे, शोक आहे, भय, संताप हे निराग्नी स्वेदाचे प्रकार आहेत. यामुळं स्वेदन प्रक्रिया घडून वैल संप्राप्ती लागू पडते. म्हणजे शीत आहे, उष्णद्रव्याचं अयोग्य रीतीनं सेवन म्हणजे एक प्रकारे ते विरुद्ध सेवन आहे. मग उष्णतेशी संबंध असल्यामुळे स्वेद व स्रोतस हे दुष्ट होतं. आणि मग गरम असा चहा पिण्याअगोदर थंड पाणी पिणे ही सवय खूप जणांना असते. आणि मग ही जी सवय आहे ही अत्यंत चुकीची सवय आहे की आता गरम चहा प्यायचा आहे, त्याच्या अगोदर थंड पाणी पिणे हे पिल्यामुळं देखील स्वेदवह स्रोतस दुष्ट होतात. हे केल्यामुळं स्वेदवह स्रोतस देखील दुष्ट होतात. चरकाचार्यांनी थोडक्यात पुढील प्रकारे
स्रोतसांची दृष्टी कशी होती हे सांगितलेलं आहे. चरक विमानस्थानाच्या 5व्या अध्यायामध्ये आचार्यांनी सांगितलं की दोषांच्या गुणांशी समता किंवा मग धातूंच्या गुणाच्या विरुद्ध अशा गुणांच्या आहार विहाराने स्रोतस दुष्ट होतात. आणि मग हे स्रोतसाच्या दृष्टीबाबत थोडक्यात सांगता येईल. म्हणजेच काय तर प्राणवायूमध्ये वायूच्या दृष्टीने म्हणजे वायूच्या वृद्धीने दृष्टी होते, तर उदकमध्ये उष्ण गुणांना दृष्टी होते. तर हेच सांगितलेलं आहे विमानस्थानाच्या 5व्या अध्यायामध्ये. तो श्लोक आहे की आहारश्च विहारश्च स्याद दोष गणे समः. तर हा जो श्लोक होता त्याच्यातून त्यांना हेच सांगायचं आहे की दोषांच्या गुणांनी सारख्या असलेल्या गुणांनी किंवा मग धातूच्या गुणाच्या विरुद्ध असलेल्या गुणांनी आहार विहारानं स्रोतस दुष्ट होत असतात. तर आपण आज काय काय बघितलं, तर आपण आज सगळ्यात अगोदर संख्या बघितली. संख्याबद्दल दोन भिन्न त्यांचे मत होते, त्यांचे दोन भिन्न दृष्टिकोन होते, आपण ते बघितले. त्याच्यानंतर आपण मूलस्थान म्हणजे काय आणि आपण प्रत्येकाचं आपण मूलस्थान बघितलं. आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यात शेवटच्या पॉईंटमध्ये आपण काय त्याच्यानंतर आपण प्राकृत कर्म बघितली. त्याच्यानंतर आपण दुष्टीकारणं बघितली. आणि दुष्टीकारण बघत असताना आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्रोतसाचा आपण विचार केला की प्रत्येकाचं दुष्टीकारण काय काय असू शकतात. आता उद्या आपण काय बघणार आहोत, तर उद्या आपण दुष्टीकारणं कुठली कुठली आहेत आणि दुष्टीकारण बघितल्यानंतर आपण त्या दृष्टी झाल्यामुळं कुठले कुठले रोग उत्पन्न होणार आहेत, कुठली कुठली व्याधी उत्पन्न होणार आहे आणि उत्पन्न झालेल्या व्याधीवर काय चिकित्सा करावी लागेल, काय ट्रीटमेंट द्यावी लागेल, हे सगळं आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळं आज आपण इथं थांबू.